कोंडी फोडण्यासाठी लवकरच प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना. आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत विभागांची बैठक. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा आणि आरटीओच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आले असून आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी तीनहात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा, महापालिका, आरटीओ आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. यावेळी झालेल्या निर्णयाची माहिती केळकर यांनी समाज माध्यमांना दिली आहे. शहरातील घोडबंदर, स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे आदी विभागात वाढती लोकसंख्या आणि वाहनं यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरं जावं लागतं. अवजड वाहनं, खासगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग, फेरीवाल्यांचं अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेत. वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावं यासाठी शहरात 2000 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. मात्र वाहतुकीचं योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचं मनुष्यबळ कमी पडत असेल तर पुढील अधिवेशनात आपण त्याबाबत मागणी करण्यात येईल असंही केळकर यांनी सांगितलं. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, आरटीओचे कार्यकारी अधिकारी गोसावी, नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीमती भोईर, ढोले तसंच नागरिकांच्या वतीनं माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील, अमित सरैया, सुनील जोशी, उषा व्याग, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मितेश शहा, जितेंद्र मडवी तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते. त्याच्या फॉलोअपची देखील बैठक काही 2 महिन्यानंतर आपण घेऊ की काय याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि अजून देखील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. शेवटी नागरिकांची जी निवेदनं येतात त्या निवेदनांना न्याय देण्याकरता अशा प्रकारची बैठक जी आहे ती आम्ही आयोजित केली आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे. जिथे वाहतूक खातं जे आहे ते चुकीचं असेल तर तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे सांगायला देखील लागेल आणि त्यांनी देखील कठोरपणे जी कारवाई करायला पाहिजे ती त्यांनी करायला पाहिजे.